नमस्कार मंडळी. प्रत्येक राशीनुसार देवीची पूजा आणि नैवेद्य अर्पण केल्याने दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो. आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीचे 9 दिवस राशीनुसार कशी पूजा करावी. राशीनुसार उपाय केल्याने भक्तांना दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो. पाहूया कोणत्या राशीनुसार कसे पूजन करावे. हिंदू धर्मात नवरात्रीला आगळे वेगळे महत्त्व आहे. यावेळी देवीची स्वारी हत्तीवरून येत आहे, जो चांगला पाऊस, सुख आणि समृद्धीचे लक्षण आहे. परमशक्ती देवी दुर्गा देवीची उपासना सर्वोत्तम मानली जाते. यावेळी नवरात्र 9 दिवसांचे आहे. प्रथम आपण बघू का करावे राशीनुसार पूजन. शास्त्रात म्हटले आहे, या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणजेच देवी ही संपूर्ण विश्वात शक्ती स्वरूपाने वसलेली आहे. प्रत्येक राशीचे स्वामी ग्रह वेगळे असतात. त्या ग्रहानुसार देवीच्या रूपाचे पूजन आणि विशेष नैवेद्य अर्पण केल्यास ग्रहबाधा कमी होते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. आता आपण बघू राशीनुसार पूजा व नैवेद्य कोणते आहे. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी स्कंदमाता पूजन अत्यंत फलदायी असते. देवीला दुधापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ किंवा खीर अर्पण करावी आणि लाल फुले अर्पण करावीत. तसेच सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करावे. हे सर्व केल्याने आई स्कंदमातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांनी या नवरात्रीत पांढऱ्या वस्तू अर्पण करून महागौरीची पूजा करावी. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे खूप शुभ राहील. या नवरात्रीत सप्तश्लोकी दुर्गेचे पठण केल्याने तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा करावी. ब्रह्मचारिणी देवीला साखर आणि पंचामृत अर्पण करावे. यामुळे माता ब्रह्मचारिणीची विशेष कृपा राहते आणि घरात सुखशांती नांदते. चौथी रास आहे कर्क. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या लोकांनी माता शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दही, भात आणि बताशे अर्पण करा. यामुळे शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळते. दुर्गा मातेसोबत जर तुम्ही भगवान शिवाचीही पूजा केली तर दुप्पट लाभ मिळतो. पाचवी रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांनी दुर्गेच्या कुष्मांडा रूपाचे नामस्मरण आणि पूजन करावे. तिला कुंकू अर्पण करा आणि कापुराने मातेची आरती करा. तसेच दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला विसरू नका. हे धन समृद्धीसाठी खूप उपयुक्त आहे. सहावी रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी ब्रह्मचारिणी देवीची मनोभावे पूजा करणे विशेषतः फलदायी ठरू शकते. यासाठी देवीला दूध आणि तांदळाची खीर अर्पण करावी. यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सांगितले जाते. सातवी रास आहे तूळ राशीसाठी महागौरी देवीची पूजा अत्यंत फलदायी आहे. लाल वस्त्र अर्पण करून दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यास घरात शांती आणि आनंद वाढतो. महागौरी देवीला गोड पदार्थ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. जसे की नारळाची मिठाई, दुधाचे गोड पदार्थ. हे नैवेद्य महागौरी देवीला अर्पण केल्यास घरात शांती, समाधान आणि आनंद वाढतो. आठवी रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक रास या राशीच्या लोकांसाठी दुर्गा मातेच्या कालरात्री स्वरूपाची पूजा करणे शुभ राहील. कालरात्रीचे स्वरूप म्हणजे अंधकाराचा नाश करून भक्तांना प्रकाशाच्या मार्गावर नेणे. म्हणूनच वृश्चिक राशीच्या लोकांनी भक्तिभावाने ह्या पूजेचा संकल्प करावा. जास्वंदाची फुले आणि गूळ अर्पण करावा. कालरात्री देवीला नवरात्रात 9 दिवस देवीची सकाळ संध्याकाळ आरती करावी. कालरात्री देवीची आराधना केल्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात, आरोग्य सुधारते आणि आर्थिक प्रगतीसाठी नवीन मार्ग खुला होतो. 9वी रास आहे धनु रास. धनु राशीच्या लोकांनी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा आणि पिवळ्या रंगाची मिठाई आणि तिळाचे तेल अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. 10वी रास आहे मकर रास. मकर राशीसाठी कात्यायनी देवीची उपासना करणे शुभ आहे. त्याचप्रमाणे नारळाची मिठाई कात्यायनी देवीला अर्पण करावी. त्यामुळे मनोकामना पूर्ण होतात.
नवरात्रीमध्ये हे उपाय करणे खूप शुभ मानले जाते. 11वी रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या लोकांनी भगवती देवीच्या कालरात्री रूपाला शिरा अर्पण करावा आणि देवी कवचाचे पठण करावे. यामुळे आर्थिक वृद्धी आणि सुख समृद्धी मिळते. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये अखंड तेलाचा दिवा लावल्याने अधिक लाभ मिळतो. 12वी रास आहे मीन. मीन राशीसाठी चंद्रघंटा देवीची उपासना करावी. चंद्रघंटा मातेला केळी आणि पिवळी फुले अर्पण करावीत. नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तर मंडळी, नवरात्रीत श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली पूजा ही सर्वात महत्त्वाची असते. राशीनुसार नैवेद्य आणि देवीचे वेगवेगळे रूप यांची आराधना केली तर ते अधिक शुभ आणि फलदायी ठरते. शास्त्रात म्हटलंय, भक्त्या संन्यस्य सर्व कामः श्रद्धया पर्यायुतः. नवरात्रेर्चेत देवी सर्व कामार्थ सिद्धे. म्हणजेच जो भक्त श्रद्धा आणि शुद्ध मनाने नवरात्रीत देवीची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर मंडळी, तुम्ही या नवरात्रीत कोणत्या राशीनुसार पूजन करणार आहात? तुमची राशी आणि देवीचे रूप कमेंटमध्ये नक्की लिहा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.